गेल्या चार दिवसापासून या महाराष्ट्राने मुलीसाठी रडणारा बाप पाहिलाय. मुलीसाठी रडणारा बाप पाहिलाय. कुठं चला त्या मालेगाव तालुक्यात डोंगराळ गाव. काय वाईट परिस्थिती. कसा म्हणावा या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे इथं 3 वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही. 3 वर्षाची पोरगी. कधीकडे आम्ही म्हणायचो कीर्तनकारच, पोरींनी अंग भरून कपडे घालायला पाहिजे, पोरींनी असं वागायला पाहिजे, पोरींनी मोबाईल वापरायला नको. सांगा ना मंडळी, 3 वर्षाच्या पोरीने कोणता मोबाईल वापरला असेल? 3 वर्षाच्या पोरीने कोणता अंग भरून कपडे, तिने अंग प्रदर्शन केलं असेल? पण सांगू हो, मला शब्द जरा जड होतात बोलायला. आजही आपण आमच्या पोरांना गल्लीत दिसणारी एखादी मुलगी तुझी बहीण आहे हे शिकवायला कमी पडतोय, म्हणून असे अत्याचार होतात. मोर्चे चालू आहेत, मोर्चे चालू आहेत, कॅन्डल मार्च चालू आहे. हजारो लोक एकमेकांजवळ येत आहेत, जमतायत. न्याय द्या यज्ञाला. कसा न्याय भेटेल? न्याय द्या अशी भीक मागून न्याय भेटत नाही. गोंडगावला सुद्धा असंच प्रकरण घडलं होतं. गोंडगावलाही असंच प्रकरण घडलं होतं. फिरतोय तो पोरगा, झाला बसलाय, खातोय व्यवस्थित. त्या मुलीला न्याय भेटला का? नाही भेटला. मला वाटतं कधी कधी अशी भीती वाटते या यज्ञ बाळाच्या बाबतीतही तसं व्हावं. कधी कधी शासन हे न्याय लांबवत चालतं. न्याय मागावा लागत नाही. अरे या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा माहीत पडलं की रांझाच्या पाटलाने एका स्त्रीवर अत्याचार केला, त्याच क्षणात त्याचे हातपाय तोडून मोकळे केले. तो शिवरायांचा न्याय ज्या दिवशी महाराष्ट्रात येईल ना, त्या दिवशी एकही मुलीवर बलात्कार होणार नाही. गड्या, मी पण एका मुलीचा बाप आहे. माझी मुलगी 8 वर्षाची आहे. असं वाटतं की मुली कोणाच्या भरोश्यावर सोडाव्या. इथून 20 वर्षापूर्वी 8-8 दिवस मुली शेजाऱ्याकडे सोडून जायचो आपण. सोडायचो की नाही? 8-8 दिवस सहज सोडून जायचो. आता एखाद्या बापाने छातीवर हात ठेवून सांगायचा की माझ्या शेजाऱ्याकडे मुलगी सोडून चाललोय, शक्य नाही. गड्याओ, आपल्याला धोका मुसलमानांपासून नाहीये. हे जेवढे बलात्कार झालेत ना, हे मुसलमानांनी नाही केले, हे आपल्याच पोरांनी केलेत. हे बलात्कार करतायत ना, आपलेच पोर आहेत. लक्ष देऊ नये का? मी मुसलमानांची बाजू धरतोय असं नाही. कुठेतरी आपल्या मुलांची मानसिकता बदलावा. ही संस्था चालवतोय म्हणजे मला काम नाही म्हणून नाही, किंवा पैसे कमवायचे म्हणून नाही, तर कुठेतरी समाजामध्ये उन्हाळ्यामध्ये 300-300 पोरांचं शिबिर घेतो. कशासाठी? तर एकाच गोष्टीसाठी, या पोरं सुसंस्कारित व्हावे, यांना दुसऱ्याची मुलगी म्हणजे आपली बहीण वाटावी. आणि ज्या दिवशी असं होईल ना, त्या दिवशी डोंगराळेसारखी घटना महाराष्ट्रात कुठंच घडणार नाही. आणि त्या दिवशी खरं यज्ञवाडाला त्या ठिकाणी न्याय मिळेल. हो, एक मुलगा मारून ती मानसिकता संपणार नाहीये. या समाजाने एक होऊन त्या मुलीला न्याय मिळावा, म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरात आपल्या मुलांना संस्कार कसे द्यावे लागतील याचा विचार करा. जीवनामध्ये माणसाचं त्या ठिकाणी सगळ्यात मोठं नुकसान कोणतं होत असेल माहिती तुम्हाला? जेव्हा आपला बाप आपल्याला सोडून जातो ना, ते जीवनातलं सगळ्यात मोठं नुकसान आहे. काय नुकसान आहे? मायबाप आहेत ना, तोपर्यंत माणूस पोरका होत नाही. पण ज्या दिवशी मायबाप सोडून गेले त्या दिवशी माणूस पोरका होतो. जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत आपल्याला कसली चिंता नसते. पुरुष मंडळी हो, आपला बाप गावातलं सगळं सांभाळून घेतो. बाप आहे तोपर्यंत आपल्याकडनं एखादी चूक झाली तरी गावात लोक बोलत नाही, कारण आपल्या बापाकडे पाहून लोक आपली चूक मान्य करून घेतात. बाप गेल्यावर मुलाला किती फरक पडेल मला माहित नाही. बाप गेल्यावर मुलगा किती त्या ठिकाणी दुःखी होईल हे माहित नाही. पण बाप गेल्यावर सगळ्यात जास्त दुःखी जर कोण होत असेल तर मुलगी होते. का? मुलगी का दुःखी होते? कारण त्या मुलीचं माहेर कायमचं तुटतं. मुलीला माहेरमध्ये आनंद किती दिवस असतो? जोपर्यंत माहेरमध्ये बाप आहे तोपर्यंत मुलीला आनंद आहे. ज्या दिवशी माहेरातला बाप सोडून गेला त्या दिवशी मुलीचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं माहेरातलं येणं जाणंच कमी होतो. का? तुम्हाला लक्षात आहे का? बाप जोपर्यंत येतोय ना, तोपर्यंत बाप आहे ना, तोपर्यंत मुलगी त्या ठिकाणी येण्याची वाट पाहते. आपण जाऊ, आपला बाप भेटेल. ज्या दिवशी माहेरातला बाप सोडून गेला ना, त्या दिवशी त्या मुलीला माहेरात येऊ वाटत नाही. का वाटत नाही? कारण माहेरात जर आपली आतुरतेने कोण वाट पाहत असेल तर फक्त बाप पाहतो. भाऊ पाहत नाही का वाट? भाऊ पाहतो, पण भाऊ त्याच्या संसारामध्ये रमलेला असतो. कारण भावाला बायको असते, भावाला मुली असतात. ज्या दिवशी भावाला मुलगी झाली ना, त्या दिवशी त्याला बहिणीची आठवण पडते. पण बापाला मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जर कोण जवळची वाटत असेल तर मुलगी वाटते. मुलगी तो वाट पाहतो, तो फोन लावतो. ताई येते का ग? येते. त्या बहिणींना सुद्धा फोन लावला होता विश्वनाथ बाबांनी. येते का? ते निघाल्या होत्या. त्यांना वाटलं होतं की आमच्या बापाचं शेवटचं दर्शन होईल.
दर्शन होईल. पण बापाने दर्शन नाही करू दिलं. बाप गेला ना सोडून. आल्या असतील ते त्याच्या अगोदरही येत असतील. येताना त्यांना लक्षात असेल की आमचा बाबा आमच्यासाठी थांबेल, बाबा आमची वाट पाहिल, आम्ही आल्यावर बाबा आमच्याशी बोलेल. पण त्या दिवशी त्या आल्या असतील ना, तर त्या आल्यानंतर त्यांनी पाहिलं असेल दारासमोर गर्दी असेल, गर्दीमध्ये सगळे दिसत असतील, गर्दीमध्ये ओळखणारे सगळे दिसत असतील. बाप मेल्यावर गर्दी जमते ना, त्या गर्दीमध्ये आपल्याला ओळखणारे सगळे असतात. पण आपण ज्याला अंतःकरणापासून ओळखतो ना, तो बाप नसतो. ती मुलगी ती सगळी गर्दी चिरून मध्ये जाते आणि त्या बापाच्या प्रेताला बिलगते. गड्याव काय एवढं नाते हो. लहान असते ना मुलगी, लहान असते. ज्यांना मुली आहेत ना, ज्यांना मुली आहेत त्या बापाला कधीच भुकेला झोपावं लागत नाही. कारण त्या घरात ती मुलगी बापाजवळ येते, बापाच्या डोक्यावरून हात फिरवते. बाबा बाबा जेव ना, बाबा जेव ना. तो बाप सुद्धा आपल्या पोटाला कमी करेल पण आपल्या मुलीला कमी करत नाही. आपल्या मुलीसाठी तो दिवस रात्र, आपल्या मुलीसाठी तो त्या ठिकाणी दिवस रात्र एक करून त्या मुलीला काय करता येईल, मुलीला सुख कसं देता येईल याचा विचार करतो. गड्या हो, एक बाप आजारी पडला होता, मागच्या घरामध्ये पडला होता बाप, आजारी पडलेला बाप. आणि त्या बापाने झोपलाय, मुलगा आला, आल्या आल्या आईने सांगितलं, बाळ्या बघ रे तुझा बाप आजारी आहे, काय झालंय तुझ्या बापाला, काय झालंय बघ ना. असं म्हटल्यावर त्या ठिकाणी मुलगा मागच्या घरात गेला आणि सांगितलं, आई म्हाताऱ्याचं रोजचं मला जेवण दे, मला खेळायला जायचंय. 10 मिनिटामध्ये मुलगी आली. गड्या ऐका, मुलगी आली 10 मिनिटामध्ये. जशी आली ना, घरात पाय की दारात पाय, मुलीने पहिला प्रश्न विचारला, आई माझे बाबा कुठे आहेत. मागच्या घरात हात केला, पोरगी दावत गेली, बापाला बिलगली, बाबा का झोपलाय तू, का झोपलाय, काय झालंय बाबा तुम्हाला. बेटा बरं वाटत नाही. बाबा मग दवाखान्यात का नाही गेला. बेटा गेलो असतो ग, पण डॉक्टर काकाचं बिल देण्यासाठी पैसे नाही माझ्याकडे. पोरगी आहे ना, 7 वर्षाची पोरगी होती. मागे घरात गेली, घरात जाऊन पोरीने कंपास आणली त्याची आणि कंपास मध्ये 700 रुपये होते. बाबा हे 700 रुपये घेऊन दवाखान्यात जा. बेटा हे तुझ्या कपड्यांसाठी आहेत. बाबा कपडे कमी अधिक फाटलेले असते ना, मला माझ्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, कारण माझा बाप घरात आहे. पण जर माझा बापच जिवंत नसेल तर मी करू तरी काय या पैशाला. बाप जोपर्यंत घरात आहे ना, तोपर्यंत बापाचा त्या घराचा आनंद आहे, माहेराचा आनंद आहे. बाप गेला की त्या माहेरातला आनंद जातो. गड्यावर त्या मुलीला पाहिलं, बाप उठला. खरं सांगू का, बाप मुलीमध्ये मुलगी पाहत नाही, बाप मुलीमध्ये आई पाहतो. कारण सांगू का, पत्नी सुद्धा भनभन करते माणसाला, कधी कधी ओरडते, चिडते, पण मुलगी ओरडत नाही बरं का. मुलगी जवळ येते, 4-4 वेळेस बिलगते बापाला, बाबा बाबा बाबा, पप्पा पप्पा. दिवसभर तिचा एकच मंत्र चालू असतो. ती बापाच्या गड्यात पडल्यावर बापाला जगाचा राजा झाल्यासारखं वाटतं की या जगामध्ये राजा जर कोण असेल तर मी आहे आणि माझी मुलगी राजकुमारी आहे. गड्या हो, तो बाप म्हातारा झालाय आता, मुलगी म्हातारी झाली. मुलगी बापाला भेटायला येते. पोरींनो, बापाला भेटायला जातात ना, खाली हात जाऊन जात नको जा, काहीतरी घेऊन जात जा. तो बाप लेकरू आहे आता. म्हातारा बाप म्हणजे लेकरू असतो, तो वाट पाहतो मुलीची. खरं सांगू का, तो बापाने तुमच्यासाठी एक वेळी जेवण नाही केलंय. तुम्ही जेव्हा माहेरात सासरामध्ये होतात ना, तो बाप फोन करायचा, फोन करून विचारायचा, फोन करून, बेटा कशी आहेस ग. फोन केल्यावर जर मुलीच्या आवाजात थोडी गडबड वाटली, बाप म्हणायचं, बेटा काही अडचण आहे का. आणि जगातला कुठलाही बाप असू द्या, मुलगी जर ज्या घरामध्ये सुखाने नांदत असेल ना, त्या घरात अन्नाचा कण घेत नाही तो बाप, अजिबात घेत नाही. कारण त्याचा सगळा जीव बापा मुलीमध्ये असतो. आणि त्या बापासाठी ती मुलगी आली भेटायला. जशी त्या ठिकाणी आली ना, गड्या हो, घरात पाय की दारात पाय, बापाला बिलगली. बापाने पाठीवरून हात फिरवला. तो बाप आहे ना, सुनबाईजवळ काही घराने सांगत नाही, बायकोजवळ जास्त बोलत नाही. तू मुलगी आली की तिला काय सांगावं, किती ओतावं तिच्याजवळ, सगळ्या मनातल्या गोष्टी मुलीजवळ ओततो. ऐक ना ताई, ए तायडे असं झालं ग, तायडे असं केलं, मला चहा नाही देत ग सुनबाई वेळेवर, तुझी आई सुद्धा मला चिडते, आता मी करावं तरी काय करावं. ती मुलगी आल्यावर त्याला असं वाटतं की बस आता माझं सर्वस्व आलंय. मुलगी जेव्हा घरी जाते ना, गड्या हो, तो बाप डोळ्यांनी बोलत नाही, पण तो बाप कोपऱ्यात जाऊन रडतो, आज माझी ताई मला जाईल सोडून. लग्नामध्ये सगळेजण जोरात रडतात, आई रडते, भाऊ रडतो, बहीण रडते, सगळे रडतात. बापालाही रडावंसं वाटतं हो, पण तो जगाला घाबरतो. लोक काय म्हणतील, माणसासारखा माणूस बाई सारखा रडतोय. तो बाप मंडपाचा एक खांब पकडतो आणि तिथं जाऊन तो बाप डसाडसा रडतो. मुलगी सुद्धा लांबून धावत येते, बापाच्या गळ्यात हात घालते, सांगते, बाबा रडू नका ना बाबा, मी तुमच्यापासून लांब नाही चालले बाबा, तुमच्या जवळच आहे. तो बाप आपल्यापेक्षा निम्मी वयाच्या जावयाजवळ जातो, हात जोडून सांगतो, जाऊ बापू
पुतळा हातावरच्या फोडाप्रमाणे माझ्या मुलीला वाढवलंय. काही चुकलं ना मला फोन करून सांगा, पण माझ्या मुलीला त्रास देऊ नका हो, माझ्या मुलीला त्रास देऊ नका. मुलगी सुद्धा म्हणते, बाबा तुमच्या गोड्या वेळेवर घेत चला, बाबा गोड्या वेळेवर घेत चला. आईबाप गेल्यावर दुःख काय असतं हे माऊलींना विचारा, विष्णू ज्ञानोबारायांना. ज्ञानोबाराय सगळे भावंड रात्री झोपलेत आणि सकाळी उठल्यावर जेव्हा कळलं की आई बाबा नाही येत ना, तेव्हा मुक्ताबाई जेव्हा आई बाबा म्हणून जेव्हा ओरडत फिरली ना, तेव्हा तिला कळलं की आई बापाचं महात्म्य काय. तुम्ही महाराज तुमच्या डोळ्यात अश्रू का? माझ्या संस्थेमध्ये सुद्धा काही अनाथ लेकर आहेत, त्यांना आई वडील नाही. काही विना धरून उभा आहे ना पोरगांचा भावेश, आई वडील वारले आहेत त्याचे नाही. आमच्याकडे काही आई वडील असणारे पण पोर आहेत, त्यांचे आई वडील येतात ना, आपल्या लेकराला असा जीव लावतात, तसं जीव लावतात, जवळ धरून बसतात, हे खाय ते खाय. तेवढेच ही लेकरं अशा आशेने पाहतात, जर आमचे आई बाबा राहिले असते त्यांनी सुद्धा आम्हाला खाऊ घातलं असतं. जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल ना, तर बाप गेल्याचं दुःख असतं. का? बाप घराचा तो पाया, राहू द्या, आई कडस त्यावर जेव्हा खच तो ना पाया, तेव्हा कोसड ते घर. बाप कसा आहे तुम्हाला? पुरामध्ये माया त्याची काड्या मेघावानी, दाखविना कधी कुण्या डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी आसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्यांनो उमगाया बापर. उमगाया बापर, लई अवघड आहे गड्यांनो उमगाया बापर. उमगाया बापर.